नमस्कार. आज आपण सोल्युशन या चॅप्टरमधील थर्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट याचा स्टडी करणार आहे. तत्पूर्वी आपण सुरुवातीला फ्रीजिंग पॉइंट या डेफिनेशन स्टडी करणार आहे. व्हॉट इज मीन बाय फ्रीजिंग पॉइंट. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फ्रीजिंग पॉइंट म्हणजे काय. पहा, फ्रीजिंग पॉइंट ऑफ अ लिक्विड is a temperature at which the vapor pressure of a solid is equal to the vapor pressure of liquid. मग फ्रीजिंग पॉइंट म्हणजे काय, तर असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचरला लिक्विड या सबस्टन्सचं कन्व्हर्जन काय होणार आहे, सॉलिडमध्ये होणार आहे. पुन्हा एकदा बघा, फ्रीजिंग पॉइंट म्हणजे काय की असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचरला लिक्विड या सबस्टन्सचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, सॉलिडमध्ये होणार आहे. मग त्या टेम्परेचरला आपण काय म्हणणार, त्या सबस्टन्सचा फ्रीजिंग पॉइंट. मग लिक्विड या सबस्टन्सचं कन्व्हर्जन सॉलिडमध्ये होत असताना त्यामध्ये काय बदल होणार आहे किंवा त्यामध्ये ॲक्च्युअल कन्सेप्ट काय असणार आहे, तर लिक्विड सबस्टन्सचं वेपर प्रेशर आणि सॉलिड सबस्टन्सचं वेपर प्रेशर ज्यावेळेस इक्वल असेल. पुन्हा एकदा बघा की लिक्विड सबस्टन्स आणि सॉलिड सबस्टन्स या दोघांचं वेपर प्रेशर ज्यावेळेस इक्वल असेल त्यावेळेस लिक्विड या सबस्टन्सचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, सॉलिडमध्ये होणार आहे. आणि अशा वेळेस असणारं जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला आपण म्हणणार त्या सबस्टन्सचा फ्रीजिंग पॉइंट म्हणणार आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल पाहू शकता. समजा एखादा आपण या ठिकाणी बीकर घेतलेला आहे. आणि या बीकरमध्ये समजा वॉटर घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण प्युअर सॉल्व्हंट घेणार आहे. या बीकरमध्ये प्युअर लिक्विड सॉल्व्हंट घेतलेला आहे आणि तो प्युअर लिक्विड सॉल्व्हंटमध्ये आपण घेणार आहे वॉटर. या ठिकाणी बीकर घेतला आणि या बीकरमध्ये प्युअर लिक्विड सॉल्व्हंट आपण काय घेतलेला आहे, वॉटर घेतलेला आहे. मग तुम्हाला या ठिकाणी माहित आहे वॉटर हा जो सॉल्व्हंट आहे तो किती डिग्रीला काय होणार आहे, बॉईल होणार आहे. किंवा या ठिकाणी वॉटर या सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट किती असणार आहे, तर या ठिकाणी 100 डिग्री सेल्सिअसला हा सबस्टन्स काय होणार आहे, बॉईल होणार आहे. म्हणजे मला सांगायचं आहे 100 डिग्री सेल्सिअसला प्युअर सॉल्व्हंट वॉटर जो आहे याचं वेपर प्रेशर या ठिकाणी हाय असणार आहे. मग लक्षात ठेवा, मग हा प्युअर सॉल्व्हंट लिक्विड सबस्टन्स आहे. या लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे, सॉलिडमध्ये करायचं आहे. मग लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिडमध्ये करायचं असेल तर टेम्परेचर काय करावं लागेल, कमी करावं लागेल. मग टेम्परेचर कमी करत असताना वेपर प्रेशर सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. मग टेम्परेचर कमी करताना वेपर प्रेशर कमी होणार. मग एक वेळ अशी येणार आहे की एका पर्टिक्युलर टेम्परेचरला लिक्विड या सबस्टन्सचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, सॉलिडमध्ये होणार आहे. त्या टेम्परेचरला आपण काय म्हणणार आहे, त्या लिक्विड सबस्टन्सचा फ्रीजिंग पॉइंट म्हणणार आहे. मग या ठिकाणी बघा एक्झाम्पलमध्ये वॉटर घेतलेलं आहे. वॉटर 100 डिग्री सेल्सिअसला काय होणार, बॉईल होणार आहे. मग 100 डिग्री सेल्सिअसला बॉईल होत असताना त्या वॉटरचं वेपर प्रेशर त्या ठिकाणी काय असणार आहे, हाय असणार आहे. मग लिक्विडचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे, सॉलिडमध्ये करायचं आहे. मग असे कन्व्हर्जन करायचं असेल तर टेम्परेचर काय करावं लागेल, कमी करावं लागेल. मग या ठिकाणी बघा टेम्परेचर सुरुवातीला किती आहे, 100 आहे. 100ला वॉटर बॉईल होणार. मग आपण टेम्परेचर कमी करणार आहे, म्हणजे टेम्परेचर 90 करणार आहे. त्यानंतरनं 80 करणार, त्यानंतरनं 70 करणार आहे. असं टेम्परेचर आपण कमी करणार आहे. समजा या ठिकाणी 60, त्यानंतरनं 50, 40, त्यानंतरनं या ठिकाणी 30, त्यानंतरनं 20, त्यानंतरनं 10 आणि या ठिकाणी काय येणार आहे, टेम्परेचर 0 येणार आहे. 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर येणार आहे. म्हणजे आपण काय केलं की या वॉटरचा जो बॉइलिंग पॉइंट होता त्या बॉइलिंग पॉइंटला टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस होतं, तर टेम्परेचर हळूहळू काय केलेलं आहे, कमी केलेलं आहे. आणि टेम्परेचर कमी केल्यानंतर ना वेपर प्रेशरचा रेट किंवा वेपर प्रेशर सुद्धा काय होणार, कमी होणार आहे. मग या 0 डिग्री सेल्सिअसला काय होणार आहे
की हा जो लिक्विड सबस्टन्स आहे या लिक्विड सबस्टन्सचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, सॉलिडमध्ये होणार आहे, किंवा हा जो लिक्विड सॉल्व्हंट आहे या लिक्विड सॉल्व्हंटचं सॉलिडमध्ये कन्व्हर्जन होणार आहे. किती टेम्परेचरला, 0 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला वॉटर लिक्विड या सबस्टन्सचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, सॉलिडमध्ये होणार आहे. मग या 0 डिग्री सेल्सिअसला आपण काय म्हणणार, या वॉटर सबस्टन्सचा काय म्हणणार आहे, फ्रीजिंग पॉइंट म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, फ्रीजिंग पॉइंट म्हणणार आहे. मग 0 डिग्रीला लिक्विड या सबस्टन्सचं सॉलिडमध्ये कन्व्हर्जन होणार, म्हणजे त्यामध्ये ऍक्च्युअल काय होणार आहे, तर लिक्विड या सबस्टन्सचं वेपर प्रेशर आणि सॉलिड या सबस्टन्सचं वेपर प्रेशर कसं असणार आहे, इक्वल असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण सांगू शकतो 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असताना 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला लिक्विड या सबस्टन्सचं आणि सॉलिड या सबस्टन्सचं वेपर प्रेशर हे काय असणार आहे, इक्वल असणार आहे. वेपर प्रेशर काय असणार आहे, इक्वल असणार आहे. आणि या टेम्परेचरला आपण काय म्हणणार, त्या सबस्टन्सचा काय म्हणणार आहे, फ्रीजिंग पॉइंट म्हणणार आहे. ठीक आहे. मग या फ्रीजिंग पॉइंट बेसिसवरती आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट याचा स्टडी करणार आहे. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट याचा अर्थ काय होणार, फ्रीजिंग पॉइंट काय होणार आहे, कमी होणार आहे. मग फ्रीजिंग पॉइंट कमी होतो, मग फ्रीजिंग पॉइंट कमी कधी होणार आहे याचा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचा आहे. मग या ठिकाणी डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट याचा स्टडी करत असताना मी एक एक्झाम्पल देतो. मग असे बघा, फ्रीजिंग पॉइंटमध्ये आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे की तुमच्या समोर एक बीकर दिलेलं आहे आणि या बीकरमध्ये आपण प्युअर सॉल्व्हंट घेणार आहे, वॉटर. या बीकरमध्ये आपण प्युअर सॉल्व्हंट घेणार आहे, वॉटर. मग प्युअर सॉल्व्हंट आपण वॉटर घेतलेला आहे. ठीक आहे. मग तुम्हाला माहित आहे हा जो वॉटर आहे या वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट किती आहे, या वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट किती आहे आपण मगाशी पाहिलेला आहे. तर वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट किती आहे, 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला हा वॉटर काय होणार आहे, फ्रीज होणार आहे. म्हणजेच 0 डिग्री सेल्सिअसला लिक्विड या वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, सॉलिडमध्ये होणार आहे. म्हणजेच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू द वेपर प्रेशर ऑफ सॉलिड. आणि अशा टेम्परेचरला म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला आपण काय म्हणणार, या वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट म्हणणार आहे. मग हा वॉटर असताना प्युअर सॉल्व्हंट आहे. मग आपण या ठिकाणी या सॉल्व्हंटमध्ये काय ऍड करणार आहे, मग या प्युअर सॉल्व्हंटमध्ये आपण काय करणार आहे, नॉन व्हॉलाटाईल सोल्यूट ऍड करणार आहे. या प्युअर सॉल्व्हंटमध्ये आपण नॉन व्हॉलाटाईल सोल्यूट ऍड करणार आहे. नॉन व्हॉलाटाईल काय करणार आहे, सोल्यूट ऍड करणार आहे. मग लक्षात ठेवा, यामध्ये नॉन व्हॉलाटाईल आपण सोल्यूट ऍड केला. मग दुसरा बीकर घेणार आहे. यामध्ये आपण पाहू की या ठिकाणी बघा, या ठिकाणी प्युअर सॉल्व्हंट आहे. या बीकरमध्ये काय असणार, प्युअर सॉल्व्हंट आहे. त्याचबरोबर आपण काय ऍड केलं, त्यामध्ये नॉन व्हॉलाटाईल सोल्यूट ऍड केलेला आहे. नॉन व्हॉलाटाईल सोल्यूट ऍड केलेला आहे. मग नॉन व्हॉलाटाईल सोल्यूट ऍड केल्यानंतर या ठिकाणी सोल्युशन तयार होणार आहे. म्हणजे या ठिकाणी हा प्युअर सॉल्व्हंट आहे, प्युअर सॉल्व्हंट आहे प्लस काय असणार आहे, नॉन व्हॉलाटाईल सोल्यूट आहे. मग सॉल्व्हंट आणि सोल्यूट मिक्स झाल्यानंतर काय तयार होणार आहे, सोल्युशन तयार होणार आहे. काय तयार होणार आहे, सोल्युशन तयार होणार आहे. मग सोल्युशन तयार झाल्यानंतर लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण प्युअर सॉल्व्हंटमध्ये नॉन व्हॉलाटाईल सोल्यूट ऍड करतो, ऍड केल्यानंतर या ठिकाणी सोल्युशन तयार होणार आहे. पण सोल्युशन तयार झाल्यानंतर या सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट हा या ठिकाणी 0 डिग्री सेल्सिअस वॉटर एवढा येणार नाही किंवा प्युअर सॉल्व्हंट एवढा येणार नाही. तर तो फ्रीजिंग पॉइंट काय होणार आहे, कमी होणार आहे. तो फ्रीजिंग पॉइंट कमी होणार आहे, डिप्रेस होणार आहे. म्हणजे तो फ्रीजिंग पॉइंट मायनस मध्ये जाणार आहे. म्हणजे तो -1 येईल किंवा -2 येणार आहे. म्हणजे मला सांगायचं आहे 0 पेक्षा ती व्हॅल्यू काय येणार आहे, कमी येणार आहे. आणि अशाच किंवा याच कन्सेप्टला आपण म्हणतो डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. मग यामध्ये तुम्ही लक्षात काय घ्यायचं आहे, प्युअर सॉल्व्हंटचा जो फ्रीजिंग पॉइंट असणार आहे, तर प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट जो असणार आहे, तर तो जो फ्रीजिंग पॉइंट असणार आहे त्यामध्ये आपण नॉन व्हॉलाटाईल सोल्यूट ऍड केल्यानंतर तो फ्रीजिंग पॉइंट काय होणार आहे,
कमी होणार आहे. म्हणजे प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट हा जास्त असणार आणि सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट काय असणार आहे, कमी असणार आहे. मग सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट कमी का होतो, कारण सोल्युशनमध्ये काय ऍड केलेलं आहे, नॉन व्हॉलटाईल सोल्यूट ऍड केलेला आहे. मग या ठिकाणी आपण पाहू शकतो की जो प्युअर सॉल्व्हंटचा जे टेम्परेचर असणार आहे किंवा प्युअर सॉल्व्हंटचा जो फ्रीजिंग पॉईंट आहे किंवा त्याचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर म्हणजे आपण कन्सिडर करणार आहे T0F. प्युअर सॉल्व्हंटचा जो फ्रीजिंग पॉईंट असणार आहे त्यासाठी आपण इंडिकेट करणार आहे T0F. आणि सोल्युशनचा जो फ्रीजिंग पॉईंट आहे त्यासाठी जे टेम्परेचर असणार आहे त्यासाठी आपण घेणार आहे TF. म्हणजे या ठिकाणी हा जो फ्रीजिंग पॉईंट आहे किंवा या ठिकाणी या सोल्युशनचा जो फ्रीजिंग पॉईंट आहे त्या फ्रीजिंग पॉईंटचं जे टेम्परेचर असणार ते काय इंडिकेट करणार, TF. आणि प्युअर सॉल्व्हंटचं जे टेम्परेचर असणार आहे, फ्रीजिंग पॉईंट असणार आहे ते असणार आहे T0F. मग आपल्याला स्टडी करायचं आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. मग डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट त्यासाठी आपण घेणार आहे डेल्टा TF म्हणजेच डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. मग तुम्हाला माहित आहे प्युअर सॉल्व्हंट आणि सोल्युशन या दोघांपैकी फ्रीजिंग पॉईंट टेम्परेचर जास्त कोणाचं आहे, तर लक्षात ठेवा प्युअर सॉल्व्हंट याचा फ्रीजिंग पॉईंट टेम्परेचर जास्त आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय घेणार, आपण T0F ही मोठी व्हॅल्यू असणार आहे, यामधून लहान व्हॅल्यू काय करणार आहे, वजा करणार आहे. मग लहान व्हॅल्यू काय असणार आहे, TF असणार आहे. म्हणजेच डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट याचा फॉर्म्युला काय होणार, डेल्टा TF इज इक्वल टू टेम्परेचर ऑफ प्युअर सॉल्व्हंट किंवा फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन यांच्यामधला डिफरन्स म्हणजेच डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. पुन्हा एकदा पहा, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय, तर डेल्टा TF म्हणजेच डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट. मग डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय, तर निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करणार, डिफरन्स. मग या ठिकाणी आपण सांगणार डिफरन्स बिटवीन फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. म्हणजे प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट आणि सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट यांच्यामधला टेम्परेचर जो डिफरन्स असणार आहे त्या डिफरन्सलाच आपण म्हणणार आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. मग यावरून आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट याची डेफिनेशन लिहू शकतो. या ठिकाणी लक्ष द्या, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय पहा. मग या फॉर्म्युल्यावरून आपण डेफिनेशन जी तयार केलेली आहे ती डेफिनेशन काय आहे पहा. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट म्हणजे डेल्टा TF. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, द डिफरन्स म्हणजेच काय इंडिकेट करणार, निगेटिव्ह साईन. द डिफरन्स बिटवीन द फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट डेल्टा T0F म्हणजेच द फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड दॅट ऑफ द सोल्युशन. आणि फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन म्हणजे काय असणार आहे, TF असणार आहे. तर ही डेफिनेशन झाली कशाची, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. पुन्हा एकदा सांगतो, डेल्टा TF म्हणजेच डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट. निगेटिव्ह साईन म्हणजे या दोन फ्रीजिंग पॉईंट मधला डिफरन्स, म्हणजे आपण काय सांगणार, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, द डिफरन्स बिटवीन कोणाच्या मधला डिफरन्स, तर फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन यांच्यामधला डिफरन्स म्हणजेच डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. पुन्हा एकदा पहा की या ठिकाणी प्युअर सॉल्व्हंट आहे आणि प्युअर सॉल्व्हंटचा जो फ्रीजिंग पॉईंट असणार आहे तो सोल्युशन पेक्षा जास्त असणार आहे. मग सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट कमी होतो कारण प्युअर सॉल्व्हंटमध्ये ज्यावेळेस आपण नॉन व्हॉलटाईल सोल्यूट ऍड करतो त्यावेळेस सोल्युशन तयार होणार आणि सोल्युशन तयार झाल्यानंतर प्युअर सॉल्व्हंटचा म्हणजेच सोल्युशनचा या ठिकाणी फ्रीजिंग पॉईंट काय होणार आहे, कमी होणार आहे. ठीक आहे. यानंतर आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचा स्टडी करणार आहे. मग या ठिकाणी डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट या ग्राफमध्ये किंवा या ग्राफमध्ये कोणते पॉईंट दिलेले आहेत, तर सुरुवातीला तुम्हाला जो ग्राफ दिलेला आहे तो ग्राफ
टेम्परेचर वर्सेस काय आहे वेपर प्रेशर. टेम्परेचर वर्सेस काय असणार आहे वेपर प्रेशर आहे. त्याचबरोबर या ठिकाणी 3 कर्व दिलेले आहेत. कर्व CD म्हणजेच काय असणार आहे तर प्युअर सॉल्व्हंट असणार आहे. त्याचबरोबर कर्व EF म्हणजेच सोल्युशन असणार आहे. सोल्युशनचा हा कर्व आहे. CD हा कर्व प्युअर सॉल्व्हंटचा आहे. तर AB हा जो कर्व आहे AB हा कर्व सॉलिड सॉल्व्हंटचा असणार आहे. पुन्हा एकदा बघा या ग्राफमध्ये काय दिलेलं आहे तर CD हा कर्व प्युअर सॉल्व्हंटचा आहे. EF हा सोल्युशनचा आहे आणि AB हा प्युअर सॉल्व्हंटचा आहे. त्यानंतर TF म्हणजे असणार आहे फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. हे जे टेम्परेचर असणार याला म्हणायचं फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. आणि T0F म्हणजेच फ्रीजिंग पॉइंट ऑफ अ प्युअर सॉल्व्हंट. डेल्टा TF म्हणजेच काय असणार आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. मग या ग्राफवरून डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट हा अंडरस्टँड करण्यासाठी तुम्हाला एक पॉइंट माहीत असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही हा पॉइंट पाहू शकता. पहा या ठिकाणी म्हणजे हे जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला हा पॉइंट मी तुम्हाला पहिल्यांदा एक्सप्लेन करतो. म्हणजे त्या ग्राफमध्ये काय दिलेलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. समजा या ठिकाणी आपण एखादा प्युअर सॉल्व्हंट घेतलेला आहे. समजा मी वॉटर हा प्युअर सॉल्व्हंट घेतो. तुमच्या समोर हा प्युअर सॉल्व्हंट घेतलेला आहे वॉटर. मग तुम्हाला माहित आहे वॉटर हा जो सॉल्व्हंट आहे तो 0 डिग्री सेल्सिअसला काय होणार आहे फ्रीज होणार आहे आणि 100 डिग्रीला तो काय होणार आहे बॉईल होणार आहे. म्हणजे वॉटर हा जो सॉल्व्हंट आहे तो 100 डिग्री सेल्सिअसला काय होणार आहे बॉईल होणार आहे. मग मला सांगा 0 पासून पुढं म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस ते 100 डिग्री सेल्सिअस याच्यामध्ये हा वॉटर कोणत्या स्टेटमध्ये असेल तर लिक्विड स्टेटमध्ये असेल. हा सॉल्व्हंट कोणत्या स्टेटमध्ये असेल तर लिक्विड स्टेटमध्ये असेल बरोबर. त्याचबरोबर 100 डिग्री सेल्सिअस या ठिकाणी हा लिक्विड सबस्टन्स म्हणजे वॉटर लिक्विड या स्टेटमधून काय होणार आहे वेपर स्टेटमध्ये जाणार आहे म्हणजे गॅसियस स्टेटमध्ये जाणार आहे. म्हणजे मला सांगायचं आहे 100 डिग्री सेल्सिअसच्या पुढं टेम्परेचर गेल्यानंतर वॉटर हा जो सॉल्व्हंट आहे त्याची स्टेट कोणती असणार आहे गॅस किंवा आपण त्याला म्हणणार आहे वेपर स्टेट. काय म्हणणार आहे वेपर स्टेटमध्ये असणार आहे. त्याचबरोबर समजा हा वॉटर सबस्टन्स 0 डिग्रीपेक्षा याचं टेम्परेचर कमी झालं तर हा वॉटर सबस्टन्स किंवा हा वॉटर सॉल्व्हंट या ठिकाणी कोणत्या स्टेटमध्ये असेल सॉलिड स्टेटमध्ये असेल. कोणत्या स्टेटमध्ये असणार आहे सॉलिड स्टेटमध्ये असणार आहे. म्हणजे 100 डिग्रीच्या पुढे हा वॉटर सॉल्व्हंट वेपर स्टेटमध्ये असणार आहे गॅसियस स्टेटमध्ये असेल. 100 डिग्रीच्या आत आणि 0 डिग्रीच्या पुढे तो लिक्विड स्टेटमध्ये असणार आहे. तर 0 डिग्री पेक्षा कमी टेम्परेचर असेल तर हा सॉल्व्हंट सॉलिड स्टेटमध्ये असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच या वॉटर सॉल्व्हंटचं टेम्परेचर कमी केल्यानंतर 100 डिग्री सेल्सिअस 90 डिग्री सेल्सिअस 80 डिग्री सेल्सिअस असं टेम्परेचर कमी केल्यानंतर काय होणार आहे वॉटर हा जो सॉल्व्हंट आहे तो गॅसियस स्टेटमधून लिक्विड स्टेटमध्ये लिक्विडमधून सॉलिड स्टेटमध्ये त्याचं कन्व्हर्जन होणार आहे. मग या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये पहा की या ठिकाणी प्युअर सॉल्व्हंट तुमच्या समोर आहे. 3 तुम्हाला कर्व दिलेले आहेत. CD कर्व आहे EF कर्व आहे आणि AB कर्व आहे. तर CD या कर्वचं कंपॅरिझन तुम्हाला AB बरोबर करायचं आहे आणि EF याचं कंपॅरिझन तुम्हाला AB बरोबर करायचं आहे. म्हणजे या दोन्ही कर्वचं कंपॅरिझन तुम्हाला कशाबरोबर करायचं आहे AB या कर्व बरोबर करायचं आहे. मग यामध्ये काय करायचं आहे बघा. तर लक्षात ठेवा हा जो पॉइंट आहे या पॉइंटला प्युअर सॉल्व्हंट हा कोणत्या स्टेटमध्ये असणार आहे तर वेपर स्टेटमध्ये असणार आहे. या पॉइंटला प्युअर सॉल्व्हंट हा वेपर स्टेटमध्ये असणार आहे. मग या ठिकाणी समजा टेम्परेचर या ठिकाणी हाय असणार आहे. मग आपण टेम्परेचर हाय असणार आहे. मग टेम्परेचर हळूहळू कमी केलं. टेम्परेचर कमी केल्यानंतर वेपर स्टेटमधून हा प्युअर सॉल्व्हंट याचं कन्व्हर्जन लिक्विड स्टेटमध्ये होणार. म्हणजे टेम्परेचर या ठिकाणी
टेम्परेचर कमी केल्यानंतर वेपर स्टेटमधून प्युअर सॉल्व्हंट लिक्विड स्टेटमध्ये येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी टेम्परेचर कमी केल्यानंतर हा कर्व हळूहळू म्हणजे या ठिकाणी टेम्परेचर कमी केल्यानंतर वेपर प्रेशर सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. या ठिकाणी तो लिक्विड सबस्टन्स बॉईल होणार म्हणजे वेपर प्रेशरचा रेट काय असणार आहे, हाय असणार आहे. मग टेम्परेचर कमी केलं की वेपर प्रेशरचा रेट हळूहळू काय होणार, कमी होणार. आणि वेपर प्रेशरचा रेट कमी होणार म्हणजेच वेपर म्हणजे हा सॉल्व्हंट वेपर या स्टेटमधून किंवा गॅसियस स्टेटमधून टेम्परेचर कमी केलं की तो लिक्विड स्टेटमध्ये येणार आहे. मग टेम्परेचर कमी केल्यानंतर लिक्विड स्टेटमध्ये असणारा जो सॉल्व्हंट आहे एक वेळ अशी येणार की टेम्परेचर कमी होत असताना लिक्विड स्टेटमधला सॉल्व्हंट हा बी या पॉइंटला काय होणार आहे, लिक्विड स्टेटमधून कोणत्या स्टेटमध्ये जाणार आहे, सॉलिड स्टेटमध्ये जाणार आहे. लिक्विड स्टेटमधून कोणत्या स्टेटमध्ये जाणार आहे, सॉलिड स्टेटमध्ये जाणार आहे. म्हणजे मला सांगायचं आहे की या प्युअर सॉल्व्हंटचं हळूहळू टेम्परेचर कमी होत असताना वेपर प्रेशर सुद्धा कमी होणार आणि एक वेळ अशी येणार की बी या पॉइंटला प्युअर सॉल्व्हंट लिक्विड या स्टेटमधून सॉलिड स्टेटमध्ये जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे बी हा पॉइंट जो असणार आहे या पॉइंटला आपण म्हणणार आहे फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट तो असणार आहे T0F. त्यानंतर या प्युअर सॉल्व्हंटमध्ये आपण नॉन व्हॉलटाईल सोल्यूट ऍड करणार. या ठिकाणी पहा, प्युअर सॉल्व्हंटमध्ये आपण नॉन व्हॉलटाईल सोल्यूट ऍड करणार. मग प्युअर सॉल्व्हंटमध्ये नॉन व्हॉलटाईल सोल्यूट ऍड केल्यानंतर सोल्युशन तयार होणार आहे. काय तयार होणार आहे, सोल्युशन तयार होणार आणि हे सोल्युशन सुद्धा लिक्विड स्टेटमध्ये असणार आहे. म्हणजे हा जो ग्राफ आहे या ग्राफमध्ये या पॉइंटला सोल्युशन लिक्विड स्टेटमध्ये असणार आहे, या पॉइंटला सोल्युशन लिक्विड स्टेटमध्ये असणार आहे. मग मला या ठिकाणी सांगायचं आहे की या ठिकाणी टेम्परेचर हायर आहे. टेम्परेचर कमी केल्यानंतर वेपर प्रेशर हळूहळू काय होणार, कमी होणार. टेम्परेचर कमी केल्यानंतर वेपर प्रेशर काय होणार, हळूहळू कमी होणार आहे. मग सोल्युशन यामध्ये सुद्धा या ठिकाणी हा जो पॉइंट आहे किंवा या ठिकाणी हा जो पॉइंट लिक्विड स्टेटमध्ये आहे. मग टेम्परेचर कमी केल्यानंतर वेपर प्रेशर कमी होणार. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की वेपर प्रेशर टेम्परेचर बरोबर वेपर प्रेशर कमी होत असताना या ठिकाणी सोल्युशन हा जो लिक्विड स्टेटमध्ये आहे तो या पॉइंटला सोल्युशन या लिक्विड स्टेटचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, सॉलिड स्टेटमध्ये होणार आहे. म्हणजे ई हा जो पॉइंट आहे या ई पॉइंटला लिक्विड सोल्युशन याचं कन्व्हर्जन सॉलिड स्टेटमध्ये होणार आहे. आणि हा जो पॉइंट आहे तर या पॉइंटला आपण म्हणणार फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. काय म्हणणार आहे, फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. आणि तो फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन म्हणजे काय असणार आहे, TF असणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता T0F म्हणजेच काय असणार आहे, फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. आणि TF म्हणजे काय असणार आहे, फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. आणि यांच्यामधला टेम्परेचरचा जो डिफरन्स आहे यालाच आपण म्हणणार आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. काय म्हणणार आहे, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट म्हणणार आहे. आणि अजून एक महत्वाचा पॉइंट, सोल्युशन हा जो कर्व आहे हा कर्व म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन आणि हा जो कर्व आहे तो वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. तर यामध्ये महत्वाचा पॉइंट आहे की सोल्युशनचा वेपर प्रेशरचा हा कर्व हा नेहमी प्युअर सॉल्व्हंटच्या काय असणार आहे, बिलो असणार आहे म्हणजे खाली असणार